आणि तो बातमी आहे अयोध्येमधून। हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जशी जशी ही 22 जानेवारीची तारीख जवळ येते, भक्तांमध्ये रामललांच्या भेटीची आतुरता आणखी वाढलेली आहे। राम मंदिर आणि अयोध्या देखील या भेटीसाठी सज्ज होत आहे। आज एबीपी माझावरती राम मंदिराची पहिली झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। 22 जानेवारीला जिथे रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तिथल्या गर्भगृहाची पहिली दृश्य एबीपी माझावरती तुम्ही आज पाहू शकणार आहात। आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या अयोध्येमध्ये आहे। ज्ञानदा, कसा आहे प्रभू श्रीराम यांचं गर्भगृह, मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे, आज काय नेमकं आतमध्ये झालेलं आहे? तुम्ही सगळे आतमध्ये गेलेला होतात मंदिराच्या। अमोल, सगळेजण अगदी आतुर होते राम मंदिराचं पहिलं दर्शन घेण्यासाठी आणि हेच ते भव्य राम मंदिर आहे जे अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार आहे। निर्माणाचं कार्य सुरू आहे। मी या राम मंदिराची बाहेरून दृश्य आपण सध्या आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतोय, कारण सुरक्षेच्या कारणास्तव आणि आतमध्ये अर्थातच मंदिर निर्माणाचं कार्य अतिशय वेगानं सुरू आहे। त्यामुळे मंदिरात थेट आत जाण्याची परवानगी नाही, पण 100 मीटरच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं राम मंदिर आपण पाहू शकतोय। थोड्या वेळापूर्वी मंदिर तीर्थस्थानकडनं करण्यात आली एक प्रेस कॉन्फरन्स आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप महत्त्वाची माहिती देण्यात आली। सगळ्यात आधी ज्या पांढऱ्या रंगाच्या पायऱ्या दिसतात किंवा पांढऱ्या रंगाचा जो भाग आपल्याला दिसतोय जिथे कामगार काम करतात, त्या एकूण 32 पायऱ्या आहेत आणि त्या 32 पायऱ्या चढल्यानंतर आपण रामललाच्या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करू शकू आणि अर्थातच अतिशय वेगानं हे मंदिर निर्माणाचं काम सध्या सुरू आहे। जो आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसतो आहे, तर थोड्याच दिवसात तो बांधून पूर्ण होणार आहे। कॅमेरामॅन प्रशांतला मी सांगेन की थोडीशी दृश्य दाखवायला, मग मी हळूहळू थोडी काही वैशिष्ट्य सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते। मी एकच सेकंद फक्त थांबेन अमोल, कारण काही मंडळींना खाली सोडलंय राम मंदिराच्या अगदी जवळ। तर मी कॅमेरामॅन प्रशांतला सांगेन की जर का शक्य असेल तर आपणही तिथे जाऊयात। थोडेसे व्हिज्युअल शेकी होतील, किंचित गडबड झाली आहे कारण इथे सिक्युरिटीच्या दृष्टीनं परवानगीच्या दृष्टीनं खूपच गोंधळ आहे, गडबड आहे। मी लाईव्ह कॉमेंट्री करत राहते, जितकी दृश्य प्रशांतला शक्य आहेत प्रशांत दाखवत राहील। एक परकोटा, एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी मंदिराचं सांगते पहिल्यांदा, जी नवीन माहिती मिळाली आहे। एक परकोटा बनवला जाणार आहे। परकोटा म्हणजे मंदिराच्या भोवतीची भिंत। खरं तर उत्तर भारतात जी मंदिरं बनतात त्याला काही ही परकोटा बांधण्याची परंपरा नाही, पण राम मंदिराला मात्र हा परकोटा बांधला जाणार आहे। हा परकोटा दुमजली असणार आहे। या परकोटाच्या खालच्या भागामध्ये राम जन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्राची काही ऑफिसेस असतील आणि थोडीशी गडबड झाली, आपले प्रेक्षक समजून घेतील अशी मी आशा करते, कारण अगदी अचानक त्यांनी मंदिराच्या आत किंवा खूप जवळ जाण्याची परवानगी दिली आहे। तर आम्ही प्रयत्न करतो की आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त अधिकाधिक सुंदर दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। मी परकोट्याबद्दल सांगत होते, तर हा परकोटा खूप वैशिष्ट्यपूर्ण असेल। दक्षिण भारतात खास करून परकोटा बांधण्याची पद्धत आहे, परंपरा आहे। हे नागर शैलीमध्ये मंदिर बनते आणि या नागर शैलीच्या मंदिराची ही सुंदर दृश्य अगदी जवळून अनुभवताना खरं तर खूपच जास्त आनंद होतोय, मन उल्हसित झालेलं आहे। हीच परवानगी जर त्यांनी कदाचित आधी दिली असती तर अजून थोडी चांगली दृश्य आपण दाखवू शकलो असतो, पण हरकत नाही। या 32 पायऱ्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, मुख्य दार हे सिंहद्वार असेल। त्या दर्शनी भागात म्हणजे पांढऱ्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांच्या दोनही बाजूला 2 सिंह असतील, 2 सिंहांच्या प्रतिकृती असतील। ज्ञानदा, तू जिथपर्यंत सोडताय तिथपर्यंत जा, आपण आपल्या प्रेक्षकांना तोपर्यंत श्रीरामाचं जन्मस्थान आहे त्यामुळे हो दृश्य दाखवूया। चालेल। राम मंदिराची ही पहिली झलक आहे। आज काही निवडक पत्रकारांना मंदिराच्या परिसरामध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपली प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जिथपर्यंत परवानगी मिळते तिथपर्यंतची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अतिशय भव्य दिव्य सुंदर असं हे मंदिर
आपण राम मंदिराची ही पहिली दृश्य खास एबीपी माझावरती. पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानदाकडे. ज्ञानदा, मी थोडीशी ना लांब जाते कॅमेरापासून, कारण इथे इतका मोठ्या संख्येनं मीडिया आलाय आणि इतका आवाज आहे की मी बर. थोडंसं लांब जाऊन बोलते. कॅमेरामन प्रशांत दृश्य दाखवत राहील, आय एम शुअर. मी माहिती सांगते आपल्या प्रेक्षकांना. हे सिंहद्वार, आणि या सिंहद्वाराच्या या सगळ्या 32 पायऱ्या चढून तुम्ही आत गेलात की तुम्हाला रामललाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूला सिंह असतील जे थोड्याच दिवसात लावले जातील. मंदिराचा तळमजला आणि दर्शनी भाग याचं काम अगदी पूर्णत्वास आलंय. मंदिर 2 मजल्यांचं असेल, म्हणजे तळमजला सोडून. तर तळमजल्यावरती गर्भगृहामध्ये रामलला विराजमान होणार आहेत. रामाचं बालरूप असेल आणि ही मूर्तीसुद्धा तयार होती. जसं आपल्याला माहिती आहे 3 मूर्ती एकूण आहेत आणि त्यातल्या एक मूर्तीची आहे. मंदिराच्या चहूबाजूला परकोटा असणार आहे. संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो 2.7 एकरांचा परिसर आहे, पण त्याच्या 20 ते 30% जागेवरतीच मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. या मंदिरामध्ये ना एकूण 5 मंडप आहेत. तर जेव्हा तुम्ही या 32 पायऱ्या चढून जाल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो मंडप आहे, जो गर्भगृहाच्या अगदी अलीकडचा म्हणजे शेवटचा मंडप असेल, तो म्हणजे गुरुमंडप. हा गुरुमंडप सगळ्या भक्तांसाठी, भाविकांसाठी शेवटचा थांबा असणार आहे. या गुरुमंडपातनंच आपल्या सर्वांना प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे, रामललाचं दर्शन घेता येणार आहे. आणि हा गुरुमंडप राम मंदिरातला सर्वात मोठा मंडप असेल. मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तेव्हा या दृश्यांमध्ये आपल्याला जो मंडप सध्या दिसतोय, तर तो मंडप आहे नृत्य मंडप. नृत्य मंडप जसं नाव सजेस्ट करतं, तर अर्थातच प्रभू श्रीरामासमोर किंवा कुठल्याही देवासमोर आपली कला किंवा आपली अदाकारी आपण सादर करावी ही भावना प्रत्येकाची असते. तर त्या दृष्टीनं हा नृत्य मंडप बांधण्यात आला आहे किंवा त्याची निर्मिती करण्यात आली आहे. पण इथे कलांचं सादरीकरण करता येईल का याची जरा शंका आहे, कारण इथे येणाऱ्या भक्तांची, भाविकांची संख्या खूप जास्त आहे, खूप मोठी आहे. नृत्य मंडप तुम्ही क्रॉस केलात की तुम्ही मग जाणार आहात रंगमंडपामध्ये. हे गणेशाची विविध रूपं त्या सगळ्या खांबांवरती कोरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राम मंदिराचे दरवाजे ही एक स्पेशल गोष्ट आपण मेन्शन करायलाच हवी. राम मंदिराचे दरवाजे आणि महाराष्ट्राचं खास नातं आहे, कारण या मंदिरामध्ये एकूण 12 दरवाजे असतील आणि या 12 दरवाज्यांमध्ये महाद्वार आणि गर्भगृह या 2 मुख्य दरवाजांचा समावेश असेल. आणि या सगळ्या दरवाजांच्या निर्मितीसाठी तीर्थस्थानाला, राम मंदिर तीर्थस्थानाला गरज होती ती देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची. कारण आपल्याला माहिती आहे की सागवानी लाकूड हे शतकानुशतकं टिकतं, त्याचा टिकाऊपणा खूप उत्तम असतो. तर एक सर्वे केला गेला, एक रिसर्च केला गेला की देशात कुठे असं अत्यंत टिकाऊ आणि सर्वोच्च प्रतीचं सागवानी लाकूड उपलब्ध होईल. तर अर्थात महाराष्ट्राला तो मान मिळाला. डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनं या संदर्भातला संशोधन करून असा रिसर्च अहवाल सादर केला की चंद्रपूरच्या बल्लारपूर परिसरातलं सागवानी लाकूड हे सर्वोच्च प्रतीचं आहे, सर्वोच्च क्वालिटीचं आहे. आणि मग या सागवानी काष्ठांच्या काही नमुन्यांची मंदिर ट्रस्टकडनं सुद्धा चाचपणी करण्यात आली. आणि मग त्यानंतर अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं हे सागवानी लाकूड इथे पोहोचलेलं आहे. जमिनीखालचं फाउंडेशन कसं आहे त्याची आपण माहिती देणार आहोत. आणि आता खास करून मी बोलते गाभाऱ्याबद्दल किंवा ॲक्च्युअल मंदिराबद्दल. इथे सुकुमार राम विराजमान असणार आहेत आणि साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती की त्यांनी सजेशन दिलं होतं असं आपण सांगूया की श्रीराम नवमीच्या दिवशी रामाच्या ललाटी सूर्यकिरणांचा अभिषेक व्हावा. तर गर्भगृह बघू तर नाही शकत होत, पण गर्भगृहाच्या परिसरात एक गवाक्ष तयार करण्यात आलं आहे. गवाक्ष म्हणजे खिडकी किंवा झरोखा. तर त्या गवाक्षाच्या माध्यमातून सूर्यकिरणांचा थेट अभिषेक रामनवमीच्या दिवशी थेट दुपारी 12 वाजता रामललाच्या ललाटावरती होणार आहे. आणि अर्थातच ती गोष्ट पाहण्यासारखी असेल, बघण्यासारखी असेल. अजून कोणकोणती वैशिष्ट्य आहेत मी सांगते. मी जरा शोधण्याचा प्रयत्न करते की विशेष करून ग्रॅनाइट कोणता वापरण्यात आला आहे. हां, तर ही एक इंटरेस्टिंग माहिती आज मिळाली. पहिली गोष्ट म्हणजे
इथे नव्यानं फाउंडेशन रचलं गेलं आहे. कारण संपूर्ण परिसर जरी 2.7 एकरांचा असला तरी सुद्धा रामललाचं मंदिर त्याच जागेवर बनणार होतं ज्या जागेचा दावा रामललाकडनं सुप्रीम कोर्टात केला गेलेला होता. तर त्याच्यामुळे तो एक छोटासा प्लॉट आहे. त्या छोट्याशा प्लॉटचं जेव्हा सर्वेक्षण केलं, म्हणजे आपण कोणत्याही इमारतीचा, कोणत्याही घराचा जेव्हा पाया खोदतो तेव्हा तो पाया खूप भक्कम असावा लागतो. आणि हे तर प्रभू रामाचं मंदिर आहे, आपल्या आराध्याचं मंदिर आहे, आपल्या हिंदूंच्या सर्वोच्च देवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर शतकानुशतक युगानुयुगे टिकावं असं या मंदिराचं निर्माण करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. तर जेव्हा इथलं मृदा परीक्षण केलं गेलं, म्हणजे फाउंडेशन खोदण्यात आलं. ही सुंदर दृश्य सध्या ज्ञानदा आणि आपले प्रतिनिधी कॅमेरामन प्रशांत यांच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. राम मंदिराची ही सुंदर दृश्य, राम मंदिराची पहिली झलक, पहिलं मराठी न्यूज चॅनल जे राम मंदिराच्या परिसरामध्ये आज पोहोचलेलं आहे, एबीपी माझा, आणि ही सुंदर दृश्य आपण बघतोय. या पांढऱ्या रंगाच्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांच्या बरोबर खाली 200 फुटापर्यंत आत खाली खोलवर बांधकाम करण्यात आलं आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा फाउंडेशन खोदण्यात आलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की पश्चिमेकडे शरयू नदी वाहते, त्यामुळे मंदिराच्या पायाशी बेसिकली खूप भुसभुशीत माती आहे किंवा वाळू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खूप स्ट्रॉंग फाउंडेशन निर्माण होणं किंवा ते बांधलं जाणं हे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मग काय करता येईल, तर न भूतो न भविष्यती असं नव्यानं फाउंडेशन इथे रचण्यात आलं. एकूण 56 लेअरचं हे फाउंडेशन आहे. एक कृत्रिम दगड इथे तयार करण्यात आलेला आहे. इंजिनियर्सनं प्रचंड संशोधन केलं, म्हणजे जवळपास 2 महिने देशातल्या सर्वोच्च इंजिनियर्सची सातत्यानं रात्रंदिवस बैठक होत होती. आणि 200 फूट खोल जमिनीपर्यंत, म्हणजे चंपतराय यांनी जेव्हा वर्णन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारणतः एक मोठा समुद्र आम्ही निर्माण करतोय की काय असा आभास व्हावा इतक्या खोलपर्यंत हे फाउंडेशन खोदलं गेलं. मग त्याच्यामध्ये खास करून सँडस्टोन जी असते त्याचा वापर केला आणि कमीत कमी सिमेंटचा वापर केला गेला. राम मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे राम मंदिरात सिमेंट खूप कमी वापरलं गेलं आहे, विटांचा वापर करण्यात आलेला नाही. हे दगडांचं मंदिर आहे. तर फाउंडेशनबद्दल मी सांगते, तर एक कृत्रिम फाउंडेशन तयार झालेलं आहे, जे फाउंडेशन बनायला 1 वर्षाचा वेळ लागला. ते फाउंडेशन बनल्यानंतर मग मे 2022 सालापासनं ॲक्च्युअल राम मंदिराचं काम झालं आहे. आणि मंदिराचं बेसिकली जे दगड आहेत, म्हणजे जे खांब आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ओलावा येणं अपेक्षित नाही. कारण जर का ओलावा निर्माण झाला तर त्यांचं आयुर्मान कमी होतं. त्यामुळे काय केलं गेलं तर 17,000 ग्रेनाइटचे ब्लॉक तयार केले गेले. आणि मी प्रशांतला सांगेन की इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला जी उंची आपल्याला दिसते लेफ्ट आणि राईट साईडला, त्या दोन्ही ज्या उंची आहेत, म्हणजे ती जेवढी उंची आहे ती ग्रेनाइटनं बनवण्यात आलेली आहे. 17,000 ग्रेनाइटचे ब्लॉक वापरले गेले आहेत. या मंदिराच्या दगडापर्यंत कोणतंही पाणी पोहोचू नये यासाठी. आणि मंदिराची जी फरशी आहे ती सुद्धा अबाधित राहावी यासाठी हा जो दगड वापरण्यात आलेला आहे तो दगड राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पहाडपूरच्या पहाडांवरनं, म्हणजे पर्वतांवरनं आणण्यात आला आहे. त्याला पिंक स्टोन म्हटलं जातं. या पिंक स्टोनवरती कार्विंग खूप उत्तम पद्धतीनं होतं आणि ते कार्विंग खूप चकाकतं, खूप छान दिसतं. त्याच्यामुळेच बेसिकली पिंक स्टोनचा वापर इथे करण्यात आलेला आहे. एकूण 5 लाख घनफूट दगडांचा वापर करण्यात आला आहे. गर्भगृहाचा विचार आणि सगळ्या आपण मंदिर परिसराचा केला. आणि व्हाईट मकराना मार्बल, जे अत्यंत प्युअर, अत्यंत उच्च प्रतीचं मार्बल समजलं जातं, त्याचा इथे वापर केला आहे, खास करून गर्भगृहासाठी. गर्भगृहाचं फ्लोरिंग तयार आहे, गर्भगृह तयार आहे. मंदिराचं आयुष्य साधारणतः 1000 वर्ष राहील अशा दृष्टीनं इथे काम करण्याचा प्रयत्न होतोय. थोडंसं मूर्तीबद्दल सांगते. 5 वर्षाचे राम इथे विराजमान होणार आहेत. रामाच्या तळव्यापासून ते त्याच्या ललाटापर्यंतची उंची असेल 51 इंचांची. ही उभी मूर्ती असेल. 3 मूर्तिकार मूर्ती घडवत आहेत आणि सुकुमार राम इथे विराजमान होईल. 16 जानेवारीपासून पूजाविधींना प्रारंभ होणार आहे. 12 वाजून 20 मिनिटांनी मुख्य पूजा संपन्न होईल.
या पूजेसाठी कोण कोण येईल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, आनंदीबेन ज्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत आणि 125 पूजा परंपरांनी आपला देश विविधतेनं नटलेला आहे, विविधतेनं सजलेला आहे. त्यामुळे 125 पूजा विधी परंपरांनी 125 पूजा विधी परंपरांनी रामाची पूजा केली जाईल. साधारणतः 48 दिवसांची मंडल पूजा 23 जानेवारी नंतर म्हणजे 22 तारखेला रामललाची प्रतिष्ठापना झाली की तेव्हापासून ती पूजा केली जाणार आहे. गर्दी खूप जास्त आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांना सहकार्य करावं. मी थोडीशी जरी इकडनं जागा सोडली आणि कॅमेरा समोर येण्याचा प्रयत्न केला तर दुसरं कोणीतरी ती जागा घेते आहे. पुन्हा आपले कॅमेरामन पुढे गेलेले आहेत आणि 70 एकराचा मगाशी परिसराचा जो मी उल्लेख केला, संपूर्ण 70 एकराची ही राम जन्मभूमीची जागा आहे जी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडे आहे. आणि थोडंसं मी आता परकोट्याबद्दल सांगते. परकोटा एक असा प्रकार आहे जो खास करून दक्षिणेकडच्या मंदिरांच्या चहूबाजूंनी उभारला जातो. तर आपल्याला उत्तरेकडे किंवा राजस्थानचा विचार केला तर वृंदावनच्या मंदिरात असा परकोटा पाहायला मिळतो. उत्तर भारतामध्ये गेल्या 200 ते 400 वर्षात असं मंदिर बनलं नाही, असं मंदिर घडलं नाही जसं रामाचं मंदिर सध्या घडतंय. आणि नागरशैली पद्धतीनं या मंदिराचा निर्माण केला जातोय. 732 मीटर्स लांब असा हा परकोटा असेल. त्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो 14 फीट रुंद आहे आणि परकोटा दुमजली असेल. परकोटा मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते त्यांची कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी की परकोटा म्हणजे नेमकं काय, तर मंदिराच्या चारही बाजूनं एक प्रकारची ही भिंत उभारली जाणार आहे. तर त्याचा खालचा भाग परकोटा दुमजली असेल, खालचा भाग ऑफिशियल कामांसाठी वापरला जाईल. तिथे काही रूम बनता आहेत आणि जो वरचा भाग असेल तो भक्तांसाठी. राम भक्तांनी नीट लक्ष देऊ नये का की वरचा भाग परकोट्याचा हा परिक्रमा मार्ग असेल. राम भक्त तिथून परिक्रमा पूर्ण करू शकतील. काही मंडळींना आत गेली आहेत तर मी पण जरा जाण्याचा प्रयत्न करते. थोडीशी मला जागा मिळाली तर भाई थोड़ा मुझे जगह दे देंगे, मैं अंदर चली जाऊँ. कैमरामैन मैं रिक्वेस्ट करें कि थोड़ा सा नहीं मैं यहाँ से अंदर जा रही हूँ. ज्ञानदा, तू जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न कर आणि आपल्या कॅमेरामॅनला सांग की दृश्य देत राहा. तर सध्या अयोध्येमधल्या राम मंदिराची ही लोभसवा आणि सुंदर अशी दृश्य आपण बघतोय ABP माझावरती. आपले प्रतिनिधी ज्ञानदा कदम आणि कॅमेरामन प्रशांत आपल्याला हे दृश्य थेट लाईव्ह तिथून पोहोचवत आहेत. काही निवडक अशा पत्रकारांना आज या परिसरामध्ये चित्रीकरणाला परवानगी दिलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानदाकडे. ज्ञानदाकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. तुर्तास ही दृश्य आपण बघतोय. अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असं हे मंदिर आहे. साधारणतः या मंदिराचं आयुष्य 1000 वर्ष राहावं यासाठी मंदिर समितीकडून पूर्णतः खबरदारी घेतली जाते. विविध प्रकारचे इंजिनियर्स त्यासोबतच उच्च कोटीचं असं सर्व साहित्य वापरून या मंदिराची निर्मिती सध्या अयोध्येमध्ये केली जाते. प्रभू श्रीराम यांचा वनवास 22 जानेवारीला संपतोय. 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांचं अयोध्येमध्ये आगमन होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललांच्या या आगमनासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे आणि मंदिर निर्माणाचं कार्य सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे. ज्ञानदा आपल्याला आणखी माहिती देणार आहे. ज्ञानदा. ठीक आहे, मला पुन्हा बॅरिकेटिंगच्या आतमध्ये येण्यास सांगितलंय तर त्यामुळे मी पुन्हा एकदा बॅरिकेटिंगच्या आतमध्ये येते. श्रीरामाचं हे जन्मस्थान आणि अर्थातच हजारो रामभक्त. प्रभू श्रीराम हे सूर्यवंशामध्ये जन्माला आले त्यामुळे सूर्यदेवतेचं मंदिर इथे स्थापित केलं जाणार आहे. दुसऱ्यावरती मंदिर असेल प्रभू शंकरांचं, तर शंकर भगवानाचं मंदिर असणार आहे. तिसऱ्या कोपऱ्यावरती भगवती देवीचं मंदिर असणार आहे. चौथ्या कोपऱ्यावरती गणपतीचं मंदिर असणार आहे. पाचव्या कोपऱ्यावरती हनुमान अर्थात श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त त्यांचं मंदिर असेल आणि 6व्या कोपऱ्यावरती माता अन्नपूर्णा यांचं मंदिर असणार आहे. 2000 वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी ही संकल्पना दिलेली होती आणि त्याच संकल्पनेच्या आधारावरती हा परकोटा आणि राम जन्मभूमी मंदिराची निर्मिती केली जाते आहे. त्यामुळे संपूर्ण भारत आणि संपूर्ण शक्तीचं एकत्र चित्रण किंवा एकत्रित संगम या राम जन्मभूमीच्या परकोट्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आधी म्हटल्याप्रमाणे की दक्षिणेकडच्या
मंदिरांमध्ये ही परंपरा आहे। झिरो डिस्चार्ज पॉलिसी जी आहे तर ती झिरो डिस्चार्ज पॉलिसी इथे राबवली जाणार आहे। म्हणजे पावसाचं पाणी इथे साठवलं जाईल आणि विशेष करून राम जन्मभूमी मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी नेमकी काय सोय असेल ती जरा मी आता पहिल्यांदाच सांगते आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया। राम मंदिराच्या पश्चिमेला एक लिफ्ट असेल, म्हणजे परकोटाच्या पश्चिमेला, आणि ही लिफ्ट असणार आहे दिव्यांग एक मिनिट मैं लाईव्ह में हूँ। परकोटाच्या पश्चिमेला दिव्यांग, वृद्ध, अतिवृद्ध ह्यांच्यासाठी लिफ्ट देण्यात आलेली आहे। मंदिराच्या पूर्वेला 2 रॅम्प असतील, जे रॅम्प व्हीलचेअरसाठी असतील। भविष्यामध्ये म्हणजे 2024च्या शेवटी या परिसरामध्ये आणखी 7 मंदिरांचा निर्माण केला जाणार आहे। त्यातलं एक मंदिर महर्षी वाल्मिकींचं असेल, एक महर्षी विश्वामित्रांचं असेल, एक निषाद राज यांचं मंदिर असेल, महर्षी वशिष्ठांचं असेल, अगस्त्य ऋषींचं मंदिर असेल। ज्या शबरीची कहाणी आपण पहिल्यापासून ऐकतो तर त्या शबरीचं मंदिरसुद्धा इथे बनवलं जाणार आहे आणि अहिल्याचं मंदिरसुद्धा इथे बनवलं जाईल। आपल्याला माहिती आहे की शिळेतनं अहिल्या प्रकट झालेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जटायूची मूर्ती, म्हणजे राम वनवासात असताना रामाला शेवटच्या काळामध्ये सगळ्यात मोठी साथ जर कोणाची मिळालेली होती तर ती जटायूची मिळालेली होती। त्यामुळे प्रशस्त असं राम मंदिर तयार होत आहे। इथे थोडासा गोंधळ आहे कारण अर्धे जण बॅरिकेटिंग पार करून आतमध्ये गेल्यात, अर्धे जण अजूनही बाहेर आहेत, तर त्यामुळे थोडीशी गडबड आहे। मी थोडंसं पुन्हा एकदा आत जाण्याचा प्रयत्न करते पण बहुधा ते शक्य होणार नाही। असो, जितकी माहिती इथून देणं शक्य आहे तितकी माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन। श्रीरामाच्या जन्मस्थानी भगवान रामाची मूर्ती, पुन्हा एकदा हे मंदिर मी एक्सप्लेन करते। समोर जे दिसतंय ते मुख्य द्वार आहे मंदिराचं। या 32 पायऱ्या आहेत ज्या चढून आत गेल्यावरती तुम्हाला रामललाचं दर्शन होणार आहे। म्हणजे भाविक जेव्हा मंदिरामध्ये येतील आता 23 जानेवारीपासून, इथे खूप जास्त धूळ आहे, मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण या मंदिर परिसराची दृश्य आपण बघतोय। भाविक पहिल्यांदा या मंदिरामध्ये येतील, या 32 पायऱ्या चढून जातील। सगळ्यात आधी नृत्य मंडप असणार आहे। नृत्य मंडपाच्या 2 बाजूला म्हणजे एक असेल प्रार्थना मंडप आणि एक असेल भजन मंडप। तर या 2 मंडपांमध्ये सुद्धा लोक येऊ शकतील, बसू शकतील, प्रार्थना करू शकतील। सगळ्यात महत्त्वाचा असेल गुरु मंडप, जो अर्थात आपल्याला इथून आत्ता तरी दिसत नाही आहे, पण गुरु मंडप हा शेवटचा थांबा आहे सगळ्या राम भक्तांसाठी, कारण याच गुरु मंडपात थांबून आपल्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे। रामललाच्या एकूण 3 मूर्ती सध्या बनवल्या जात आहेत। 22 जानेवारीला त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल। कृष्णशिळेपासून या मूर्ती बनतात आणि अतिशय तेजस्वी आणि सगळ्यात शक्तिशाली जागा असेल ती म्हणजे राम मंदिराचं गर्भगृह। जो स्टोन वापरला गेलेला आहे तो सगळा वापर केलेला आहे पिंक स्टोनचा, आणि पिंक स्टोन जो आहे तो वापरण्यात आलेला आहे बन्सी पहाडपूरचा, राजस्थानमधनं, कारण या पिंक स्टोनचं जे काम असतं, कार्विंग असतं, ते उन्हामध्ये चकाकतं, त्याचं आयुर्मान खूप जास्त असतं, चांगलं असतं, तर त्याच्यामुळे हा पिंक स्टोन जो आहे तो इथे वापरला गेला आहे। आपला कॅमेरामॅन प्रशांत प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा, पण कितपत त्याला शक्य होईल मला आता तरी माहिती नाही। आपण थोडासा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात आतमध्ये जाण्याचा। माझा आवाज जर ऐकायला येत असेल तर मी कंटिन्यू करते या सगळ्या गोष्टी। आणि मंदिरामध्ये येणं, मंदिराच्या परिसरातनं या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेणं हा खरं तर सगळ्यात अद्भुत अनुभव खरं तर मी म्हणू शकेन। आणि इथे LNTचे एक प्रोजेक्ट मॅनेजर आहेत जगदीश आफळे सर, मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेन, कारण
ते जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करू शकतील. प्रचंड गोंधळ आहे, प्रचंड गडबड आहे. तर त्याच्यामुळे इथे आता खूप मोठ्या प्रमाणात कार्विंग केलं जात आहे. हे दगड मी इथे दाखवते की ज्या दगडांचं सध्या कार्विंग सुरू आहे, हे स्लॅब्स तयार आहेत आणि हे सगळं कार्विंगचं काम मंदिरामध्ये नेलं जाईल आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण करण्याचा हा सगळा प्रयत्न असणार आहे. प्रभू श्रीरामाचं गर्भगृह ज्याची प्रतीक्षा सर्वांना आहे, पण 23 जानेवारीपासून भक्तांना दर्शन मिळू शकेल, भक्त इथे येऊ शकतील. 22 जानेवारीला या मंदिर परिसरामध्ये निमंत्रित वगळता कुणालाही प्रवेश करता येणार नाही, याच्या स्पष्ट सूचना मंदिर तीर्थस्थानाकडनं देण्यात आलेल्या आहेत. रामाची जी मूर्ती असणार आहे गर्भगृहातली, मी प्रचंड घामाघूम झाले. उत्तरेकडे खूप थंडी आहे, पण आज प्रभू श्रीरामांचं दर्शन घेताना मनामध्ये प्रचंड आनंद आहे, खूप उत्साह आहे आणि याच उत्साहाच्या भावनेतनं मी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या प्रेक्षकांना जितक्या जवळून शक्य होत आहे तितक्या जवळून प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं प्रथम दर्शन घडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथे मी पोलिसांना विनंती करून पाहीन की त्यांनी जर का मला थोडंसं आत जाऊ दिलं तर, की अगदी थोडंसं आपण जवळ जाऊया आणि प्रयत्न करूया की अजून क्लिअर दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतात का. तर गर्भगृहाबद्दल मी सांगत होते, अतिशय कुशल काम गर्भगृहामध्ये करण्यात आलेलं आहे आणि प्युअर स्टोन, जो व्हाईट प्युअर स्टोन मिळतो त्याचा उल्लेख मी मगाशी केलेला होता, त्या स्टोनचा वापर केला जाणार आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म हा सूर्यवंशातला आहे, राम सूर्यवंशी आहेत. तर त्यामुळे श्रीराम नवमीच्या दिवशी जेव्हा अगदी बरोबर दुपारी 12 वाजता सूर्य येणार, तर तेव्हा सूर्यकिरणांचा अभिषेक ललाटावरती होणार आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला खरं तर शोधण्याचा प्रयत्न करेन, पण प्रमोदजी आपल्यासोबत आहेत सध्या. तुम्ही काम खूप जवळून अनुभवलेलं आहे अगदी पहिल्या दिवशीपासून. काय वैशिष्ट्य आहे मंदिराबद्दल महाराष्ट्राच्या ABP माझाच्या प्रेक्षकांना काय माहिती? ठीक आहे, आपण सध्या लाईव्ह मध्ये आहोत, तुम्ही माहिती थोडीशी काय देऊ शकता? असं आहे, हे मंदिर नागर शैलीचं आहे आणि नागर शैलीचं सगळं हे याचं जे डिझायनिंग, याचा दगड आहे, पत्थर, हा सगळा राजस्थान मकरानामधून तिकडनं आलेला आहे. याची सगळी डिटेल माहिती आणि याच्यापर्यंत हे अगोदर आलेली आहे ही माहिती, हे त्याचं आहे. याचं डिझाईन जे आहे ते सोमपुरा म्हणून जे आर्किटेक्ट आहेत चंद्रकांत सोमपुरा यांनी केलेलं आहे. ते चंद्रकांत सोमपुरा हे पूर्ण त्यांचे बंधू, त्यांचे सगळा पुरा परिवार याच कामात आहे आणि ते इथे मधून आणि इथे आहे, त्यांचे इतर परिवारजन इथे आहेत. ते सगळं कामाची स्वतः जातीने देखरेख करतात, नुकतेच येऊन गेलेलं आहे. आणि आता हे सगळं काम याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळं बारीक सारीक गोष्टी याच्यावर लक्ष आहे. हे L&T किंवा टाटा आणि बाकी इतर अलाइट त्यांचे इतर जे आहेत ते लोक याच्यात कामात जोडलेले आहे. हे काम सतत सुरू आहे, सतत म्हणजे अगदी 24 तास. जरा सांगाल की या पायऱ्यांच्या पुढे नेमकं काय हे काम सतत 24 आहे. हां, तर या पहिल्यांदा 32 पायऱ्या आहेत. हां, या पायऱ्या इथूनच आपण पुढे आणि इथे तो ध्वज जो आहे ना गर्भगृहाचा, हा तो जाणार आहे आणि हा पायऱ्यातून चढल्यावर तिथे तो आणि तिथे ती मूर्ती राहील. ती मूर्ती तुम्ही इथून पाहू म्हणजे त्या ह्याच्यावरून पाहू शकाल. म्हणजे त्या 32 पायऱ्यांवरनं आपल्याला मूर्ती दिसते. तिथे गेल्यावर हो तिथून पाहू शकाल. म्हणजे तेवढा तो जो चबुत्रा आहे तो तेवढ्या उंचीचा राहणार आहे. 5 फुटांच्यावर त्याचा जे सिंहासन आहे त्यालावर सोन्याचा पत्र्याचा त्याला कव्हर मुलामा म्हणतात इकडच्या भाषेत, तो राहणार आहे. त्याच्यामुळे ते लोकांना दिसेल. आणि हे तुम्हाला सांगितलं रामललाची मूर्ती राहणार आहे, तर ती मूर्ती तशी राहणार आहे. तर ते याच्यातलं हे आहे. आणि आता हे तुम्हाला आत्ता जसं सांगितलं चंपतजींनी त्याचं वैशिष्ट्य, हे सगळं इथे कुठे लोखंडाचा एक तुकडा म्हणजे एक खिळा देखील नाही आहे वापरला नाही. त्याच्यामुळे हे पूर्ण आणि इथे आपले पुष्कळसे म्हणजे जरा तुम्हाला जरा मराठी किंवा महाराष्ट्राच्या ह्याच्या दृष्टीने अँगलनी पाहिलं
तर कोणी इथे महाराष्ट्राचे पुष्कळ मोठे इंजिनियर्स आहेत हां है ना. तर गिरीश सहस्रभोजने म्हणून आहेत, ते आहेत. जगदीश आफळे म्हणून आहेत, एक अविनाश संगमनेरकर म्हणून आहेत, आणखीन आहेत. आणि टाटाचेही इथे बाकी इथे इंजिनियर स्टाफमध्ये तेही लोक प्रत्यक्ष कामाला. तर याची माहिती देऊ शकाल की आता या 32 पायऱ्या समोर चबुतऱ्यावरती आपण उभे राहिलो की थेट रामललाची मूर्ती आपल्याला दिसणार आहे. इथून पुढे जाऊन अजून बरोबर, पायऱ्या आहेत. थोड्याशा. पुढे अच्छा, चढल्यावर अजून मग तिथे गेल्यानंतर तिथे राहील ते. हां, म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे बांधकाम सुरू आहे ते नेमकं काय? बाकी आता ह्याचे सगळे भोवतालचे जे आहे मंडप आहे ना, हा त्या भोवतालचे काम आहेत हे. हां. आणि हे खूप सुंदर कार्विंग केलं गेलेलं आहे पिंक स्टोन पासून. तर काय वैशिष्ट्य आहे त्या सगळ्या बांधकाम? याच्यामध्ये काय आहे, आतमध्ये तुम्हाला सगळी जे डिझाईन त्याचे जे चित्र आहे रामाच्याही जीवनातले, रामाच्या जीवन काळातले काही काही चित्र तिथे हे केलेले आहेत, कोरलेले आहेत. अच्छा, म्हणजे कुठे एक्झॅक्टली कुठला मंडप आहे? सगळ्या सगळ्या खांबांवर माझ्या मते 170 खांब आहेत तळमजल्यावर. आता ते आहेत तिथे कोरलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं हे जे आहे ना, हे काम सफाईचं त्याचं बारीक बारीक जे फार त्याचं आहे हे काम सुरू आहे. हे जे आहे कारण ते फार बारीक नाजूक काम आहे. एखादं कुठे बोट एखादं का तर ते हे होणार नाही याची ती काळजी घ्यावी लागते. अच्छा, त्याच्यामुळे अगदी खूप. आणि हा जो आहे तो ग्रेनाईटचा माझ्या मते चौथरा. थोडंसं इथे येऊ शकाल, आपण इथून माहिती देऊयात. हा सगळा ग्रेनाईटचा चौथरा त्यांनी सांगितल्याप्रमाणे तयार केला जातो. हो, बरोबर बरोबर. ते दगड पाणी शोषू नये किंवा पाण्याचा अंश जाऊ नये म्हणून. किती समाधान तुम्हाला मिळालं हे मंदिर? नक्कीच नक्कीच. हां, समाधान म्हणजे माझ्यापेक्षाही ज्या लोकांनी त्यावेळेला जेव्हा ढाचा पडला त्यात ज्यांचं बलिदान झालं, त्या बलिदानाचं आज ते स्वप्न त्यांचं आहे ते साकार होत आहे. तुमचं मन भरून आलंय ते माझंही मन भरून आलंय. ते सगळं साकार होत आहे. याचा जो आनंद आहे ना, तो खरोखर अवर्णनीय आहे. अवर्णनीय आहे म्हणजे काही बोलता येत नाही, त्याला काही शब्द नाही. स्वतःला भाग्यवान समजतो की ते तर बिचार एक बलिदान झालं, पण मला इथे काही ना खारीचा वाटा करण्याची संधी मिळाली आहे इथे कामात. आणि हे प्रत्यक्ष पाहताच येत आहे, त्या बिचारांना पाहायला नाही मिळालं. याचा आहे म्हणजे मी स्वतःला म्हणजे आवरू शकत नाही आहे. हां, तुम्ही भाऊक झालाय तसं मी पण भाऊक झाले, कारण आपला राम जो हिंदूंचा आराध्य आहे, तर तो 70 वर्ष तंबूमध्ये राहिला. आणि मी थोडीशी इमोशनल झाले तुमच्या डोळ्यात पाणी बघून की 70 वर्ष त्यांना ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं आणि आज तो त्याच्या मंदिरामध्ये येतोय. म्हणजे हे थोडीशी क्षमा करा मला, पण हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत. हे थोडेसे भक्तिभावाचे अश्रू आहेत की मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मंदिर निर्माणाचं कार्य सुरू असताना इथे येता आलं, ही सगळी अनुभूती घेता आली, खूप जवळून हे बघता आलं. तर माझाचे प्रेक्षक समजून घेतील आमच्या दोघांचं हे थोडंसं भावूक होणं किंवा इमोशनल होणं. थोडासा वेळ मी घेते फक्त. आपले खूप आभार. आपण खूप छान माझ्याच्या प्रेक्षकांसाठी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप. मी भेटतेच तुम्हाला थोड्या वेळानं. तर इथे येणारा प्रत्येक भक्त असेल त्याच्या मनात या क्षणी हीच भावना आहे की आपला राम 70 वर्ष तंबूमध्ये राहिला, ऊन वारा पाऊस सगळं काही त्यांनी सहन केलं, तो कायम देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये राहिला आणि आपल्याला देत राहिला. तो कायम अविचल होता, कायम शांत होता. राम धीर गंभीर आहे, राम इच्छापूर्ती करणारा आहे आणि तोच प्रभू श्रीराम आज आपल्या घरी येतोय. 500 वर्षांची प्रतीक्षा त्यानं केली आहे. मीर बाकीनं जेव्हा इथे बाबरी मशीद बांधली तेव्हापासून आपला राम जो आहे तो त्याच्या जन्मभूमीपासून दूर झाला. त्याची जन्मभूमी आज त्याला परत बोलवते. राम परत येणार आहेत. अयोध्या नगरी सस्ती आहे. प्रत्येक जण उत्सुक आहे, प्रत्येक जण भावुक आहे.
आणि परकी आक्रमकांनी रामाच्या जन्मस्थानाची खूप जास्त विटंबना केली, पण 500 वर्ष राम धीरगंभीर राहिला, शांत राहिला, अचल राहिला, अविचल राहिला, कारण तो राजा राम होता. रामाने आपल्याला हे स्थैर्य शिकवलं आहे, रामानं आपल्याला ताकद दिली आहे, रामानं आपल्याला स्फूर्ती दिली आहे, प्रेरणा दिली आहे. राम कणाकणात आहेत, राम मनामनात आहेत. आणि म्हणूनच आज इथे आल्यावरती ऊर प्रचंड अभिमानानं भरून आलाय, दाटून आलेला आहे. आणि मी पण थोडीशी भावूक झाले आहे, पण हे भावूक होणं खूप स्वाभाविक आहे असं मला वाटतं. अयोध्या नगरी प्रचंड सस्ते आणि हे राम मंदिर 22 जानेवारीला इतकं सुंदर दिसणार आहे, इतकं सुंदर दिसणार आहे की त्याची आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही. म्हणजे जेव्हा अयोध्येमध्ये दीपोत्सव झाला होता, तो दीपोत्सव आपण सर्वांनी पाहिलेला होता आणि त्या दीपोत्सवापेक्षा सुद्धा अत्यंत भव्य दिव्य स्वरूप 22 जानेवारीचं असेल. 22 जानेवारीला दुपारी 12:20 प्रभू श्रीराम विराजमान होतील, रामलला विराजमान होतील. हे रामाचं बाल रूप आहे, बाल स्वरूप आहे, कारण अयोध्येचे राजा ते नंतर बनले. मला एक गोष्ट आठवली, ती अर्थात आपल्या प्रेक्षकांसोबत मी आता शेअर करते की हे मंदिर आधी उल्लेख केल्याप्रमाणे 2 मजल्यांचं आहे, दुमजली असणार आहे. म्हणजे खाली असणार आहे गर्भगृह आणि मैं थोड़ी सी रिक्वेस्ट करूंगी, हम भी मंदिर दिखाना चाहते हैं. तर तळमजल्यावरती गर्भगृह आहे आणि गर्भगृहाच्या वरती पहिला मजला जो असणार आहे तो रामाचा दरबार असेल. त्या दरबारामध्ये राम राजा म्हणून विराजमान होणार आहेत. अयोध्येचे राजा आहेत, त्यांनी राज्य केलं आहे, सर्वांना धर्माची शिकवण दिली आहे. तर ते मोठ्या वयातले राम हे पहिल्या मजल्यावरती असतील. तो सगळा रामाचा दरबार असेल आणि तिथे म्हणजे गर्भगृहामध्ये फक्त रामलला असणार आहेत. आज आपण त्यांना थँक्यू आज आपण विचारलं चंपतरायजींना, तेव्हा त्यांनी सांगितलं की कोदंडधारी राम ही संकल्पना मूर्तीच्या बाबतीत कशी असेल, तर राम अर्थात त्याचं शस्त्र जे आहे ते धनुष्य आहे, कोदंड आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा तो रामलला आहे, जेव्हा तो रामलला आहे, थोडासा प्लीज, जेव्हा तो रामलला म्हणून आपण त्याला ओळखतो, तेव्हा तर अर्थात मोठं धनुष्य त्याच्या हातात नसणार, कारण तो नंतर त्यामध्ये निपुण झाला. अगदी बालवयामध्ये रामाच्या हातात छोटं धनुष्य असेल, म्हणजे कोदंड असणार आहे. कारण त्यांनी ही गोष्ट सांगितली की जर का बालस्वरूप बनवलं रामाचं, तर मग श्रीकृष्ण आणि राम यांची रूपं आपण डिफरन्शिएट कशी करू शकू. तर श्रीकृष्णाच्या हातामध्ये मग बासरी असते, मोरपीस असतं, तसं मग रामाच्या हातामध्ये कदाचित एखादा छोटासा धनुष्य असेल. पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी 23 तारखेसाठी जपून ठेवल्यात की कोण कोण प्रेक्षक येणार आहेत, कोण कोण येईल, रामाची मूर्ती कशी असेल, गर्भगृहाची रचना कशी असेल. त्यामुळे आज आपण कदाचित हे सगळं पाहू शकणार नाही, पण अर्थात 22 आणि 23 तारखेला या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळू शकेल. राम मंदिर ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले तमाम प्रेक्षक बघतायत, ABPचे जगभरातले प्रेक्षक बघतायत, याचं खूप मोठं समाधान आहे. आणि आपण आलो होतो अयोध्येमध्ये यासाठीच आणि खूप अचानकपणे ही संधी मिळाली. जिथे जिथे अयोध्येमध्ये तुम्ही जाल, तिथे तिथे तुम्ही रामभक्त असाल तर तुम्हाला अर्थात रामाची अनुभूती येते. शरयू नदीचा तीर असो, इथला अगदी छोटा व्यक्ती असो, इथले विक्रेते असो, सगळेजण, म्हणजे आता मी पाठीमागे ना जय श्रीरामचे नारे ऐकते, तर हे LNTचे सगळे इंजिनियर्स आहेत. तर मी पण प्रयत्न करेन की इथे एक मराठी इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा. मी फक्त त्यांना निरोप देऊन येईन थोड्या वेळाने की त्यांनी नंतर इथे यावं, त्यांची मुलाखत संपल्याच्या नंतर. तुर्तास आपण हे राम मंदिर पुन्हा एकदा बघूयात. प्रभू श्रीरामानं आपल्याला संयम शिकवला, म्हणजे रामरक्षेमध्ये प्रभू श्रीरामांचं सर्वोत्तम वर्णन आजवर करण्यात आलेलं आहे. आणि त्याच रामरक्षेची प्रत्येक ओळ, प्रत्येक कडवा आपल्याला इथे आल्याच्या नंतर आठवत राहतं की राम कसा आहे, तर राम सुकुमार आहे, त्याचे नेत्र जे आहेत ते कमलनयनी आहे तो. आणि मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट रामाची म्हणजे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे
त्याच्यामुळे त्याचं जे रूप आहे ते अर्थातच सर्वांना भावणारं रूप आहे. आणि इथे जे LNTचे इंजिनियर्स आहेत तेही जय श्रीरामचा नारा देतात. आणि एक दोन ओळी मी फक्त ऐकवेन, मला मोह टाळता येत नाहीये म्हणून, की त्या ओळी अशा आहेत गीताच्या, की आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा, सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी. अगदी हीच भावना आहे. प्रशांतला मी विनंती करेन की जर का शक्य असेल तर LNTचे सगळे इंजीनियर्स आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणं. वैसे आपका नाम क्या? मेरा नाम मनीष है। जी, आप कहाँ से हैं? मैं कोटा राजस्थान से बिलोंग करता हूँ। मंदिर निर्माण के कार्य में सहभागी होने का सौभाग्य आपको मिला, क्या भावना है? मैम, ये हमारा भाग्य ही है कि इतने अच्छे काम में के लिए हमें चूज़ किया गया, राम जी ने चूज़ किया है। और पुराने हमारे पूर्वजों के कुछ कर्म रहे होंगे। आप सब लोग जय श्री राम जी के नारे दे रहे हो और काम कर रही है, तो बहुत ही अद्भुत नज़ारा हमने यहाँ पे देखा। यहाँ पे जब भी काम चालू होता है, सवेरे हो या काम खत्म करना, जय श्री राम का तो उद्घोष करते ही हैं। बाकी जब भी कुछ होता है, कहीं पे भी लगता है कि थकान हो रही है, कुछ हो रहा है, तो राम जी हमें ऊर्जा दे रहे हैं। कितने दिन हो गए आप यहाँ से? मेरे को इस प्रोजेक्ट पे 3 साल हो चुके हैं। 3 सालों से आप यहाँ पर हैं। जी, जब एक्सकवेशन होके कंप्लीट हुआ था, उसके बाद से मैं इस प्रोजेक्ट पे एसोसिएट कर दिया गया था। सबसे समाधान या फिर आनंद देने वाला भाव कब जागृत हुआ मन में इस पूरे प्रोजेक्ट में काम करके? देखिए मैम, काम मतलब कुछ ना कुछ तो रोज चलता है, लेकिन सबसे जो सेटिस्फेक्शन वाला क्षण आएगा वो तभी आएगा जब रामलला वहाँ पे विराजित हो जाएंगे। फिर उसी का इंतजार चल रहा है अब तो। राम नाम का जप कैसे होता है? जब भी लेबर इकट्ठी होती है तो टूल बॉक्स टॉक किया जाता है, तो वहाँ पे भी जय श्री राम होता है। काम करते वक्त बीच बीच में कोई आता है तो वो चलता ही रहता है। तो बहुत सौभाग्यशाली है कि आपको मौका मिला राम जी के मंदिर निर्माण कार्य में सहभागी होने का. बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. तर आपण आणखी काही व्यक्तींशी मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करूया, अधिक माहिती देऊया. खरं तर आपल्या सगळ्या संतांनी ना खूप सुंदर वर्णन रामाचं केलेलं आहे, रामललाचं केलेलं आहे आणि त्याचं प्रत्येक वाक्य म्हणजे तुकाराम महाराजांनी खूप सुंदर म्हटलंय, राम जानकी जीवन योगियांचे निजधान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. म्हणजे या पायरीवरती डोकं कधी ठेवायला मिळेल, कधी आज जाता येईल, कधी ती प्रतीक्षा संपेल. ती प्रतीक्षा 500 वर्षांची आहे, शतकांची आहे. ती प्रतीक्षा आहे कित्येक पिढ्यांची. म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणालाही कल्पनेतही वाटत नव्हतं की राम जन्मभूमी किंवा मंदिर निर्माणाचं हे स्वप्न साकार होऊ शकेल, ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कित्येक पिढ्यांनी बलिदान दिलेलं आहे, कित्येक लोकांनी बलिदान दिलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा सगळा लढा सुरू राहिलेला आहे आणि त्या सगळ्याची खूप सुंदर परिणिती म्हणजे हे राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचं कार्य आता अखेरच्या टप्प्यात आलंय, शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. राम कणाकणात आहेत, राम मनामनात आहेत. प्रभू श्रीराम फक्त अयोध्येची ओळख नाही, तर ते समस्त हिंदूंचे प्राण आहेत, समस्त हिंदूंचा श्वास आहेत, समस्त हिंदूंचा ध्यास आहेत. प्रभू श्रीरामाचं मंदिर हे पूर्णत्वाच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. 22 जानेवारीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. प्रभू श्रीराम आपल्या नगरीमध्ये अयोध्येमध्ये परत येणार आहेत आणि अर्थातच त्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजते. त्याचं अत्यंत अत्यंत सुरेख, अद्भुत, अद्वितीय, अवर्णनीय असं मंदिर इथे उभं राहतंय. टेक्निकल माहिती तर आपण देत राहू, पण मी खरंच सांगते इथे आल्यानंतर जो मनात भाव प्रकट होतो, कदाचित मला गर्भगृहात नाही जाता येते, मला ती जागा प्रत्यक्ष नाही पाहता येते, पण तरीसुद्धा इथला जो भाव आहे इथे आल्यानंतरचा तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे भक्ती जी आहे आपल्या हृदयातली, मनातली, ती अशी उचंबळून येते की त्याचं वर्णन मी कदाचित शब्दात नाही मांडू शकणार, नाही सांगू शकणार. कदाचित मी थोडीशी जास्त इमोशनल होत असेल, पण शक्ती राम देतो, श्वास राम देतो. म्हणूनच राम ध्यास आहे, राम सर्वस्व आहे, राम तुमचा आमचा पालन करता आहे आणि म्हणूनच तो राजा राम आहे. तो अयोध्येमध्ये येतोय, त्याच्या नगरीमध्ये येतोय. इथलं वातावरण खूप अद्भुत आहे. प्रचंड धूळ आहे, प्रचंड गोंधळ आहे, अजिबात इथे शांतता नाही आहे. पण तरीसुद्धा इथे आल्यानंतर मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावना
शब्दामध्ये त्याचं वर्णन करणं हे माझ्यासाठी आत्ता तरी खूप जास्त कठीण झालेलं आहे. मी म्हटलं तसं की इथे काम करणारा प्रत्येक माणूससुद्धा रामभक्त आहे आणि तो रामनामामध्ये सध्या गुंगून गेलेला आहे. रामलला जेव्हा विराजमान होतील तो दिवस तर अक्षरशः अविस्मरणीय आणि अद्भुत असा असणार आहे. आपण सगळेजण अशा घरातनं येतो, अशा साध्या मध्यमवर्गीय घरातनं येतो की जिथे आपण आपल्या आजीकडनं, आईकडनं, काका काकूंकडनं रामायणातल्या गोष्टी ऐकून मोठे झालो आहे. त्या गोष्टींचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. आपण त्या घरातनं येतो की जिथे आज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की रामरक्षा म्हटली जाते. त्या रामरक्षेचे संस्कार आपल्या मनात आहेत, आपल्या हृदयामध्ये आहेत आणि त्या संस्कारांनी आपण आपलं मार्गक्रमण करत असतो. आपल्या हिंदूंचे राम आराध्य आहेत. आपल्याला शक्ती, प्रेरणा, भक्ती, ऊर्जा, संयम, मी जी नावं घेईन ती कदाचित कमी पडतील रामाच्या वर्णनासाठी. रामानं आपल्याला काय शिकवलं तर रामानं आपल्याला खूप मोठी प्रेरणा दिली. रामानं आपल्याला संयम शिकवला. तो राजा राम होता म्हणून तो अविचल राहिला. त्याच्यावरती प्रचंड अन्याय झाला. म्हणजे सावत्र आईला दिलेल्या वचनासाठी रामाला वनवास भोगायला लागला. सगळं काही त्या क्षणी रामाच्या चरणी होतं. राजसिंहासनावरती राम विराजमान होता. पण एका क्षणात त्या वचनासाठी त्यानं त्याग केला आणि तो राजसिंहासनावरनं खाली उतरला. त्यामुळे त्याग रामासाठी नवा नाही. राम आपल्याला त्याग शिकवतो. राम आपल्याला संयम शिकवतो, करुणा शिकवतो, वात्सल्य शिकवतो आणि प्रसंगी हेही शिकवतो की जेव्हा तुमच्यावरती अन्याय होईल तेव्हा तुम्ही शस्त्रसुद्धा हाती घेतलं पाहिजे. तर त्यागाची, प्रेमाची, समाधानाची सगळी भावना या क्षणी मनामध्ये दाटून येते. खूप जास्त आनंद झाला आहे. म्हणजे मला थोडंसं बोलणं कठीण होत आहे. मी यासाठी खरंच क्षमा मागेन आपल्या प्रेक्षकांची. पण हा भक्तिभाव तुमच्या प्रत्येकाच्या मनात दाटून येईल जेव्हा तुम्ही इथे याल. कारण कुठल्याही रामभक्ताचं हे स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपल्याला अयोध्येमध्ये जाता यावं, रामललाचं दर्शन घेता यावं. आणि ती इच्छा जेव्हा आता आज पूर्ण होते, कदाचित ते जन्मस्थान माझ्यापासून काही फुटांवरती आहे. गाभाऱ्यामध्ये मला जाता येत नाही आहे, पण त्या गाभाऱ्याच्या ज्या वाईब्स आहेत, जो तेजस्वीपणा आहे, जी शक्ती आहे, तर ती शक्ती अर्थात मी माझ्या मनात साठवून इथून जाणार आहे, इथून निघणार आहे. आणि इथला प्रत्येक राम भक्त जो आहे त्याच्या मनात सुद्धा अगदी हीच भावना आहे. आज जेव्हापासून मी इथे अयोध्येमध्ये आलेले आहे, लोकांशी बोलते, लोकांच्या मनात ही सल आहे, लोकांच्या मनात हे दुःख आहे की आपले राम भगवान 70 वर्ष, खरं तर तो सगळा 500 वर्षांचा संघर्ष, 70 वर्ष ते एका छोट्या तंबूमध्ये राहिले. ते या अयोध्येमध्ये त्यांनी राज्य केलं. ते राजसिंहासनावरती बसले. हिंदूंचे ते आराध्य आहेत. आपण हिंदू म्हणून त्यांना वंदन करतो. हिंदू म्हणून आपलं अस्तित्व कुणामुळे तर ते प्रभू श्रीरामामुळे आहे. आणि त्याच प्रभू श्रीरामाला त्याच्या नगरीमध्ये असं एखाद्या छोट्याशा तंबूमध्ये राहावं लागणं हे प्रत्येक रामभक्ताच्या मनाला बोच देणारं होतं, सल देणारं होतं. आणि म्हणूनच इथला प्रत्येक रामभक्त आज अतिशय उल्लसित आहे, अतिशय आनंदी आहे. कारण त्याच्या राजाचं भव्य मंदिर बनत आहे आणि अगदी काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आणि ती प्रतीक्षा पूर्ण झाली की सगळेजण येऊन या राम मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकणार आहेत. रामललाच्या अगदी पायाशी तर अर्थात मस्तक नाही टेकवता येणार, कारण मी म्हटल्याप्रमाणे जे गुरु मंडप आहे, गुरु मंडप सगळ्यात शेवटचा थांबा असेल रामभक्तांसाठी. आणि अत्यंत सुंदर हे बांधकाम आहे. खूप सारे आवाज आहेत माझ्या पाठीमागे, खूप सारी माणसं आहेत, धूळ उडते आहे. थोडासा श्वास घ्यायला, सतत बोलत असल्यामुळे श्वास घ्यायला, पण या कशाचीच पर्वा नाही, या कशाचीच तक्रार नाही. कारण आपण त्या पावनभूमीत आहोत, जी पावनभूमी अगदी 10 फुटांवरती आहे, माझ्यापासनं 15 फुटांवरती आहे. आणि ते प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थान आहे, आपल्या आराध्याचं जन्मस्थान आहे. आपले भगवान येत आहेत, प्रभू श्रीराम येत आहेत. राजा अवध में वापस आ रहे हैं, हाच नारा जय श्रीरामचा सगळीकडे ऐकायला मिळतोय. प्रत्येक जण समाधानी आहे, प्रत्येक जण आनंदी आहे. आणि त्यामुळे मनात पूर्णत्वाची भावना आहे, समाधानाची भावना आहे, आनंदाची भावना आहे.
मी प्रयत्न करेन आणखी काही लोकांशी बोलण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा, कारण आज मंदिर देवस्थाननं आपल्याला परवानगी दिलेली आहे, पण इथे जवळपास 150-200 मीडिया प्रतिनिधी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी स्पर्धा रंगली आहे. अगदी गमतीशीर भाग याचा सांगायचं झाला तर खूपच सगळ्यांची इथे तिथे खेचाखेची सुरू आहे. तर आपण शांतपणे आपल्या प्रेक्षकांना राम मंदिराचं दर्शन आधी घडवूयात आणि मग ज्यांच्याशी शक्य होईल त्या सर्वांशी आपण संवाद साधण्याचा, बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज आपल्याला नव्यानं समजली ती म्हणजे राम मंदिराच्या बाबतीतली परकोटा. परकोटा काय, अगदी साध्या भाषेमध्ये तर मंदिराभोवती बनणारी एक भली मोठी भिंत. खूप साध्या शब्दात मी सांगायचं झालं तर परकोट्याची कॉन्सेप्ट उत्तर भारतातल्या मंदिरांसाठी खूप नवीन आहे, पण हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधलं जाते आणि त्यामुळे दक्षिण भारतात मंदिरांना जसे परकोटे असतात तसा परकोटा रामाच्या मंदिराला सुद्धा असणार आहे. हा परकोटा दुमजली असेल आणि या परकोट्यामध्ये भक्तांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. परकोट्याच्या तळमजल्याला मंदिर जन्मभूमी तीर्थस्थान जे आहे त्यांची काही ऑफिसेस असतील आणि परिक्रमा मार्ग, म्हणजे अर्थात रामाच्या मंदिरात आलं तर परिक्रमा सर्वजण पूर्ण करणार, तर तो परिक्रमेचा मार्ग त्या परकोट्यातनं जाणार आहे आणि खूप मोठा तो परकोटा असणार आहे. त्या परकोट्याच्या पश्चिमेच्या दिशेला पार्किंगची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर भाविक आल्याच्या नंतर चपला काढणं असो किंवा आपलं मौल्यवान सामान असो, मोबाईल लॉकर्स असो, ती सगळी जागा परकोट्याच्या पश्चिमेला निर्माण केली जाणार आहे. 23 जानेवारीपासून दर्शनाची व्यवस्था सुरू होईल. सर्वसामान्य लोक इथे येऊन दर्शन घेऊ शकतील. तर परकोट्याच्या एका बाजूला लिफ्ट असेल आणि ती जी लिफ्ट आहे ती अर्थात वृद्धांसाठी आहे. थोडंसं बाजूला जाते कारण आवाजानं मी थोडीशी डिस्टर्ब होते आहे. त्या परकोट्याच्या बाजूला जी लिफ्ट असणार आहे ती लहान मुलांसाठी, म्हणजे जी आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी किंवा अशा व्यक्तींसाठी असेल की ज्यांना पायऱ्या चढत जाणं वगैरे शक्य नाही, एवढं चालणं शक्य नाही. आणि स्वच्छतागृह त्याची विशेष काळजी घेण्यात आली. 500 स्वच्छतागृह आणि स्नानगृह बनतात, त्याचं एक वेगळं कॉम्प्लेक्स असणार आहे. त्यामुळे इथे आलेल्या रामभक्ताला कोणती अडचण होऊ नये याची पूर्ण काळजी जी आहे ती इथे घेण्यात आली आहे. आपली वेळ संपत चालली आहे तर मी विनंती करेन, आता इथून मीडियाला हलवण्यास सुरुवात झालेली आहे, तर मी विनंती करेन की जर का आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही सगळी दृश्य पोहोचली असतील तर तुर्तास तुमची रजा घेण्याची मला आणि कॅमेरामन प्रशांतला अनुमती द्या. प्रशांतची सुद्धा प्रचंड धावपळ झालेली आहे आणि इथे खूप गोंधळ होता. आय एम शुअर प्रशांतनं खूप उत्तम काम केलेलं असणार आहे आणि आम्ही दोघेही जण रामाच्या सहवासामध्ये इतके नाहून गेलो आहे की ते काम करताना कोणता थकवाच जाणवला नाही आहे, काही त्रासच झालेला नाही आहे. जी सिर्फ 2 मिनिट. आणि इथे मी अगदी हात जोडून सगळेजण विनंती करतात, तर त्यामुळे मी एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांची रजा घेते आणि राम मंदिराचं दर्शन जितकं शक्य होईल आपल्या परीनं तितकं आपण घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण एक झलक दाखवूयात राम मंदिराची आणि त्यानंतर मी आपल्या सर्वांची इथून रजा घेते. बरोबर. ज्ञानदा, तुझे खूप खूप धन्यवाद. राम मंदिराचं हे दर्शन तू आम्हाला घडवलंस आणि काही काळ वातावरण सुद्धा राममय झालं आणि राम मंदिराच्या निर्मितीचं कार्य नेमकं कसं चाललंय, कसं अंतिम टप्प्यात आलंय त्याची झलक सुद्धा तू आमच्यापर्यंत पोहोचवलीस, यासाठी तुझे मनापासून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.